गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं एक महत्त्वाचा क्वेश्चन आपण डिस्कस केला होता त्या लेक्चरच्या एंडला. आणि क्वेश्चन होता द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम इज वन वे ट्रान्सपोर्ट. Now why it is called as one way transport? Because whatever energy we are gaining or using from the nature, we are not giving any amount of energy back to the nature. जी ही ऊर्जा आपण नेचरमधून यूज करतो ती आपण नेचरला कधीच परत देत नाही. आणि आपण एक डिस्कस केलं होतं की मेजर सोर्स ऑफ एनर्जी इज सन. ओके, so no amount of energy is returned to the sun by any component of nature. तर हा एक प्रश्न पण त्याच्याशी रिलेटेड एक सेंटेन्स आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. बट द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट इज सायक्लिक. फ्लो ऑफ न्यूट्रिएंट इज सायक्लिक. नाउ एनर्जी फ्लो is one way, but flow of nutrients is cyclic. हे महत्त्वाचे दोन्ही सेंटेन्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे आणि आपल्याला आज हा टॉपिक डिस्कस करायचा आहे. नाउ फ्लो ऑफ न्यूट्रिएंट इज सायक्लिक. Why it is called as cyclic? Because whatever nutrients we are gaining from the nature, we are giving back that nutrient back to the returning back all the nutrient to the nature. जेही आपण पोषक द्रव्य जे कंपोनंट आपण वापरतो आहे नेचरमधून, जी पोषक द्रव्य आपण गेन करतो आहे, आपण वेगवेगळ्या फूड चेन्स बघितल्या आणि प्रत्येक टप्प्यावर एनर्जी आणि न्यूट्रिएंट कसे फ्लो होतात हे आपण त्या फूड चेनमध्ये बघितलं आहे. तर एनर्जी तर परत आपण नेचरला देत नाही, पण आपण जे न्यूट्रिएंट्सचा फ्लो जो आहे तो नेचरला कसा मिळतो ते त्या फूड चेननी पाहिलं. फ्रॉम दी प्रोड्युसर इट then transfer to the consumer, then secondary consumer, tertiary consumer, then all the consumers are decomposed by the decomposer and there is release of all the nutrients. So this flow is called as cyclic. आता हाच टॉपिक आपल्याला वेगळ्या एका टर्ममध्ये डिस्कस करायचा आहे आणि ती टर्म आहे बायोजिओकेमिकल सायकल. Now biogeochemical cycle is nothing but the cyclic flow of nutrient in an ecosystem. Okay, now ecosystem is made up of biotic as well as abiotic factors. Okay, आपण हेही पाहिला इकोसिस्टम इज मेड अप ऑफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. बायोटिक म्हणजे जैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक, किंवा आपण बायोटिकला लिव्हिंग फॅक्टर म्हणतो आणि अबायोटिकला नॉन लिव्हिंग कंपोनंट म्हणतो. हे सगळ्यांना या इझी टर्म आहे, सगळं माहीत पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय आपण दुसऱ्या भाषेत किंवा ऑन द अदर साईड आपण काय म्हणू शकतो, इट द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम दी बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर. ठीक आहे, असंही म्हणू शकतो. तर बायोटिकचे अबायोटिकचे बायोटिक कंपोनंटमध्ये अजून कन्व्हर्शन होत जाणं. तर ह्या सायक्लिक फ्लोला आपण काय म्हणू शकतो, बायोजिओकेमिकल सायकल असं म्हणू शकतो. ओके, आता बघा, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड्स न्यूट्रिएंट फॉर व्हेरियस processes for their growth and development, and all these nutrients flow from the biotic to abiotic component and again abiotic to biotic component in the nature in cyclic form. Now see, when these biotic and abiotic component travel in the chain form or in the form of cycle, they travel to the lithosphere, hydrosphere and atmosphere. They travel means all the abiotic and biotic component travel through this medium, lithosphere, hydrosphere and atmosphere, and all together
वी कॅन टर्म इट ॲज अ बायोस्फिअर. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, ऑल द बायोटिक as well as अबायोटिक फॅक्टर ट्रॅव्हल थ्रू these all the medium, means in short they travel in the biosphere and they change from abiotic to biotic factor and biotic to abiotic factor, and this we have to see now in the cyclic form. Okay, आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बायोजिओ केमिकल सायकलमध्ये कार्बन सायकल बघणार आहोत. द फर्स्ट सायकल वी आर गोइंग टू डिस्कस इज कार्बन सायकल. आता कार्बन सायकलमध्ये पहा, कार्बनचं ट्रान्सपोर्ट पाहायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण नेचरमधून जो कार्बन वापरतो तेवढंच कार्बनचं पर्सेंटेज तसंच मेंटेन राहिलं पाहिजे नेचरमध्ये. दो इट इज यूज्ड, इट शुड बी गिवन बॅक टू द नेचर. आणि हे आपल्याला या कार्बन सायकलच्या माध्यमातून पाहायचं आहे. नाउ सी, इन दी नेचर कार्बन इज ऑकर इन दी कंपाऊंड फॉर्म. एकटा तो असा मॉलिक्यूल किंवा डायॲटॉमिक फॉर्ममध्ये दिसत नाही. जसं ऑक्सिजन O2, म्हणजे O2 ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल म्हणतो, वन मॉलिक्यूल, किंवा याला काय म्हणतो, डायॲटॉमिक फॉर्म म्हणजे दोन ऑक्सिजनचे ॲटम, याला डायॲटॉमिक फॉर्म ऑफ ऑक्सिजन असं म्हणतात. असा ऑक्सिजन आपल्याला दिसतो. नायट्रोजन पण आपल्याला नेचरमध्ये अशा मॉलिक्यूल फॉर्ममध्ये दिसतो, एकटा दिसतो. पण आपल्याला कार्बन मात्र असा दिसत नाही. इट ऑकर इन कंपाऊंड फॉर्म. आणि मेजर कंपाऊंड आपल्याला जो परिचयाचा कंपाऊंड आहे तो आहे कार्बन डायऑक्साईड. तर आपण ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आपण कसा घेतो आणि आपण त्याला कसा नेचरला परत अजून देतो हे आपल्याला या सायकलमधून डिस्कस करायचं आहे. तर पहिली आपण सायकल बघणार आहोत, कार्बन सायकल. आता बघा, कार्बनचं ऑकरन्स आपल्याला बघायचं आहे. कार्बन कुठे कुठे प्रेझेंट असतो. आत्ताच मी म्हटलं की कंपाऊंड फॉर्ममध्ये ठिकठिकाणी असतो. एक एक्झाम्पल दिलं ते कार्बन डायऑक्साईडचं दिलं. कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो कंपाऊंड. इट इज मेड अप ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. ओके, so in this way it occur in many compound. Almost it occupies the most of the compound. Everywhere carbon is present. तर ऑकरन्स मध्ये आपण डिस्कस करू की कार्बन कुठे कुठे असतो. तुम्हाला काही एक्झाम्पल माहिती आहे, जसं कार्बन डायऑक्साईड मध्ये कंपाऊंड फॉर्म मध्ये कार्बन आहे. तो सॉइलमध्ये असतो, तो वॉटरमध्ये आहे, तो ॲटमॉस्फिअरमध्ये ठिकठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये आहे. व्हॉट एव्हर कार्बोहायड्रेट, द फूड कंपोनंट, जे काही फूड कंपोनंट आहे त्याला आपण कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज, आयदर आपण शुगर असं म्हणू शकतो, वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये हा आपल्याला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तो आहे लाइमस्टोन मध्ये. लाइमस्टोन इज द जनरल नेम अँड केमिकल नेम इज कॅल्शियम कार्बोनेट. तर पहा, तो कुठे कुठे असतो, सॉइल, वॉटर, इन दी ॲटमॉस्फिअर, वातावरणात जागोजागी, इन लाईमस्टोनला आपण संगमर मार्बलचा दगड म्हणतो. लाईमस्टोनचं रासायनिक नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. ओके, कॅल्शियम कार्बोनेट. इन दी सी शेल जे शंख आणि शिंपले, जे पाण्यात राहणारे मराईन जे ॲनिमल आहे, त्यांची जे आउटर कवर, जे हार्ड कवरिंग असतात ना, शंख आणि शिंपले म्हणतो, ते सुद्धा कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं आहे. तो प्युअर फॉर्ममध्ये डायमंडमध्ये असतो. इट प्रेझेंट इन डायमंड. ओके, कोल इटसेल्फ इज अ कार्बन. कार्बन म्हणजेच कोळशात आहे. त्याच्यानंतर आपण न्यूक्लिक ॲसिड जे आहे आपल्या बॉडीच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या पेशीच्या आतमध्ये म्हणतो आपण न्यूक्लिक ॲसिड, दॅट इज DNA
अँड RNA. ओके, DNA मध्ये, RNA मध्ये जागोजागी मोस्ट ऑफ कंपाऊंड, इन मोस्ट ऑफ प्लेसेस कार्बन हॅज ऑक्युपाइड इट्स प्लेस. ओके, तर अशा ठिकठिकाणी आपल्याला कार्बनचं ऑकरन्स दिसतं. आत्ताच मी म्हटलं की इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे फूड कंटेंट आहे दॅट इज कार्बोहायड्रेट. फूडचे जे कंपोनंट्स आहे, न्यूट्रिएंट्स आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटामिन्स, हे जे सगळे कंपोनंट आहे यांचे जर स्ट्रक्चर आपण याचे रासायनिक सूत्र पाहिले तर त्याच्यात आपल्याला कार्बन आणि हायड्रोजन एकत्र दिसणार, म्हणजे हे सगळे कार्बन कंपाऊंड आहेत. तशा ठिकठिकाणी आपल्याला कार्बनचं अस्तित्व आहे असं दिसतं. आता अजून हा जनरल भाग आहे, कोणालाही आला पाहिजे म्हणून आपण हे डिस्कस करतो कार्बन कुठे कुठे असतो. त्याच्यानंतर आपल्याला थोडं पुढे जाऊन हे जे कंपाऊंड आहे, कार्बन कंपाऊंड, ह्याच्यातले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते असं जर कोणी विचारलं तर तेही आपल्याला आलं पाहिजे. नाउ सी, कार्बन कंपाऊंड मध्ये दोन प्रकारचे कार्बन कंपाऊंड असतात. कार्बन कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सेकंड इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हा भाग आपण पुढच्या वर्गात शिकणार आहोत. 10th भाग आहे पण हा एकदम जनरल आहे. आठवी पासून आपण डिस्कस करतो. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं? ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन सोबत हायड्रोजन दिसतो ते जनरली ऑर्गॅनिक म्हणायचे. सो फॉर एक्झाम्पल, कार्बनच्या सोबत हायड्रोजन आपल्याला दिसत असेल आणि एक्झाम्पल कोणतं आहे बघा. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स आपण बघितले तर एक्झाम्पल्स आर इथाइल अल्कोहोल, आपल्याला माहित आहे C2H5OH, कार्बन सोबत हायड्रोजन आहे. ऑक्सिजन असेल, बाकी कंपोनंटही असतील पण कार्बन आणि हायड्रोजन मोस्ट ऑफ टाइम आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर CH4 इज मिथेन गॅस. देन यू कॅन राईट ग्लुकोज, फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज C6H12O6. इथे कार्बन हायड्रोजन आहे. आपण शुगरचा फॉर्म्युला लिहू शकतो C12H22O11. कार्बन आणि हायड्रोजनचे कंपाऊंड हे सगळे कंपाऊंड कार्बन आणि हायड्रोजन पासून कंपोज झालेले आहेत. आणि इनऑर्गॅनिक बद्दल बोलायचं झालं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये आपल्याला कार्बन सोबत हायड्रोजन दिसेल असं नाही. फॉर एक्झाम्पल, इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये NaCl घेऊ शकतो आपण, CO2 घेऊ शकतो आणि अनेक असे घेऊ शकतो ज्याच्यामध्ये कार्बन आहे पण त्याच्यासोबत हायड्रोजन असेलच असं नाही. ठीक आहे, तर हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते हे असं सहज ओळखता येतं आपल्याला. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द मेजर 2 प्रोसेसेस इन द कार्बन सायकल. कार्बन सायकल मध्ये ज्या 2 महत्त्वाच्या प्रोसेसेस आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रोसेसेस आहेत. मेन 2 प्रोसेसेस in the carbon cycle are number 1 photosynthesis. Process of photosynthesis, main processes आपण म्हणू, main processes in carbon cycle. तर पहिली प्रोसेस आहे फोटोसिंथेसिसची प्रोसेस. आपल्याला यायलाच पाहिजे. 2 मार्कांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की राईट द केमिकल इक्वेशन ऑफ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर काय आहे प्रोसेस बघा. 6CO2 plus 12H2O in presence of sunlight and chlorophyll. Chlorophyll, why we are writing here chlorophyll? Because in the leaves of plant, in the green leaves of plant there is presence of chlorophyll आणि त्या ऑर्गन मध्ये, प्लांटच्या लीव्स मध्ये ही प्रोसेस होते म्हणून आपण हे मेन्शन करतो. खूप महत्त्वाचं आहे मेन्शन करणं. जे प्रॉडक्ट बनतात ते बघा C6H12
O6 तुम्ही याला ग्लुकोज म्हणू शकता प्लस 6H2O प्लस 6O2 म्हणजे या प्रोसेसमध्ये जो अपवर्ड ॲरोनी मी दाखवला आहे तो गॅस आहे ऑक्सिजन. इन दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ऑक्सिजन गॅस रिलीजेस. याच प्रोसेसला अजून दुसरी प्रोसेस कनेक्ट करायची आपल्याला, कारण या दोन्ही प्रोसेसचा खूप मोठा सहसंबंध आहे म्हणून. नेक्स्ट मेन 2 प्रोसेसेस आपल्याला डिस्कस करायच्या आहे. नेक्स्ट प्रोसेस इज रेस्पिरेशन. प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशनमध्ये बघा ही तर प्रोसेस खूप महत्त्वाची आहे एक्झाम्पलमध्ये, एक्झामसाठी हे एक्झाम्पल खूप चांगलं करून ठेवायचं. आता या प्रोसेसकडे पाहून नेक्स्ट प्रोसेस लिहायची. जो प्रॉडक्ट तयार झाला दॅट इज ग्लुकोज. वी आर टेकिंग ग्लुकोज C6H12O6. जे फूड बनवलं आहे प्लांट्सनी, प्लांट इटसेल्फ युजिंग देअर ओन फूड. झाडं स्वतःचं अन्न स्वतः यूज करतात. ओके. आणि मग आपण झाडांवर जे डिपेंड आहेत, जे प्रायमरी कन्झ्युमर हर्बिव्हरस ॲनिमल, आणि मग ते 1 बाय 1 आपल्यापर्यंत ट्रान्सफर होत राहतं. म्हणजे प्लांट्स आर युजिंग देअर ओन फूड ॲज वेल ॲज ॲनिमल्स आर ऑल्सो युजिंग देअर फूड. म्हणजे थोडक्यात काय, आपण रेस्पिरेशनची जी प्रोसेस दाखवत आहोत ती प्लांट आणि ॲनिमल्स बोथ रेस्पायर. ओके. तर त्या प्रोसेसमध्ये आपल्याला हा जो फूड प्रॉडक्ट आहे, हा जो तयार झालेला फूड आहे ते मेन्शन करायचं आहे. त्याच्यावर झाली पाहिजे ऑक्सिजनची ॲक्शन. इन दी प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन देअर इज नीड ऑफ ऑक्सिजन. मीन्स देअर शुड बी ऑक्सिडेशन ऑफ फूड. अन्नाचं ऑक्सिडीकरण झालं पाहिजे, फूडचं ऑक्सिडेशन झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण फूड कंटेंट जो आहे तो लिहितो. त्याच्यानंतर आपण लिहितो ऑक्सिजन अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ 6CO2 प्लस 6H2O अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ लॉट ऑफ एनर्जी. त्याला आपण ATP मॉलिक्यूल सुद्धा म्हणतो, किंवा ATP नुसतं लिहिलं तरी चालेल. ATP मीन्स एनर्जी कंपोनंट और एनर्जी मॉलिक्यूल रिलीज. ओके. सो कार्बन डायऑक्साइड इज रिलीजेस अँड देर इज फॉर्मेशन ऑफ एनर्जी. ओके. तर ही जी प्रोसेस आहे दोघांसाठी, प्लांट ऑल्सो रेस्पायर ॲज वेल ॲज ॲनिमल ऑल्सो रेस्पायर अँड दे आर गिविंग कार्बन डायऑक्साइड in the process of respiration. They gives out CO2 in the process of respiration. हे सगळ्यांना माहीत आहे. तर रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं, हे इझिली सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. आता एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कार्बन डायऑक्साईड झाडांना दिवसाला खूप महत्त्वाचं आहे, कारण ते फोटोसिंथेसिस करतात. ओके. whatever amount of carbon dioxide plants are using in the day time, त्याच्याने ठरतं की मग झाडं ऑक्सिजन किती रिलीज करणार आहेत. फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन किती रिलीज होत आहे हे कसं कळतं, जेव्हा सफिशियंट सनलाईट झाडांना मिळतो आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते, तेव्हा आपल्याला कळते की ऑक्सिजन किती रिलीज होणार आणि कार्बन डायऑक्साईड किती वापरला जाणार. आणि त्याच्या आधारे मग फायनली आपल्याला रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये प्लांट्स किती कार्बन डायऑक्साईड रेस्पिरेशननी रिलीज करतील. तर लक्षात काय ठेवायचं आहे, प्लांट ॲज वेल ॲज ॲनिमल रेस्पायर अँड दे गिव्ज आउट कार्बन डायऑक्साईड इन धिस प्रोसेस. ओके. आता आपण या दोन्ही प्रोसेस, ज्या मेन प्रोसेसेस म्हटल्या आहे आपण कार्बन सायकलमध्ये, त्या आपण डिस्कस करणार इन दी फॉर्म ऑफ चेन. ऑल राईट. तर आपण ते बघूया आता. सायकल, कार्बन सायकल ॲक्च्युली दॅट यू हॅव टू ड्रॉ इन दी चेन फॉर्म. तुमच्या पुस्तकामध्ये पिक्चर फॉर्ममध्ये दिलं आहे. आपण त्या पिक्चरला आता वर्ड्समध्ये कन्वर्ट करणार आहोत. ऑल राईट. नाउ सी what we have to write first. Atmospheric carbon dioxide.
is used by plants for the process of photosynthesis. तुम्ही इथे मेन्शन करू शकता. Photosynthesis. The process is photosynthesis. Okay. Then plant respire and they gives out carbon dioxide to the nature back in the process of respiration. इतकं सोपं आहे बघा. आता प्लांटवर जे डिपेंड असतात ते असतात ॲनिमल्स. ॲनिमल्स ऑल्सो रेस्पायर अँड दे ऑल्सो गिव कार्बन डायऑक्साइड इन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. जो यूज झाला तो परत कसा गेला बघा. देर इज decomposition of plants, means there is formation of fossil, and one of the example of fossil we will write here coal. Dead and decomposition मुळे आपण dead and decaying म्हणू शकता किंवा डिकम्पोजिशन हे इथे लिहू शकता. या प्रोसेसमध्ये आपल्याला या प्रोसेसमध्ये या प्लांटचे जे रिमेन आहेत, रिमेन ऑफ प्लांट एज वेल एज ॲनिमल्स, आपल्याला काय करायचं आहे, काय शो करायचं आहे, त्यांचं डिकम्पोजिशन झाल्यावर फॉसिल्स बनतात. अँड बाय बर्निंग ऑफ दिस फॉसिल्स, बर्निंग किंवा याला कंबशन म्हटलं तरी, बर्निंग म्हणजेच कंबशन, प्रोसेस ऑफ कंबशन. कंबशनला साध्या शब्दात बर्निंग असं आपण म्हणतो. प्लांट as well as animal again they will die and there is again formation of fossil. या फॉसिलला आपण इकडे कोल दिलं तर इथे पेट्रोलियम असं मेन्शन करू. कोल, मिनरल ऑइल, नॅचरल गॅस, आपण या सगळ्यांना फॉसिल फ्युएल म्हणतो. तर फॉसिल फ्युएल म्हणू आपण, इकडे पण फॉसिल fuel lihu because we are using it for different processes, and these fossil fuels are used in industrial processes, different human activities. मग आपण ट्रान्सपोर्ट ही लिहू शकतो. ट्रान्सपोर्ट साठी आपण पेट्रोल डिझेलचा वापर करतो. मीन्स इन दिस प्रोसेस देयर इज बर्निंग ऑफ और कंबशन ऑफ दिस फॉसिल फ्युएल अगेन अँड दिस इज गिवन बॅक टू दी नेचर. ऑल राईट. अँड अगेन दिस atmospheric carbon dioxide is dissolved in seawater, and there is formation of H3CO3 that is called as carbonic acid. There is formation of carbonic acid. तर अशा रीतीने हा जो टप्पा आहे तुमच्या पुस्तकामध्ये चित्र दिलं आहे, पाणी खाली दिलेलं आहे, तर मी वरती ही स्टेप दाखवलेली आहे. हाऊ द कार्बन कंपोनंट ऑकर इन दी वॉटर ऑल्सो, दॅट इज shown here, and how the carbon is used and again given back to the nature by different ways is simply explained in this cycle. Understand? Next time we will see another biogeochemical cycle, oxygen cycle and nitrogen cycle.